क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमानं 69व्या राष्ट्रीय शालेय 17 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या राष्ट्रीय स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे। यावेळी आदरणीय संत परमानंदजी महाराज व सर्व संत मांदियाळी, आत्मामालिक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, प्रमुख पाहुणे माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर माननीय श्री सुजयदादा विखे पाटील साहेब, श्री गोरक्ष गाडीलकर साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान शिर्डी, अर्जुन पुरस्कार विजेते व पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट साहेब, आत्मामालिक ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय बाळासाहेबजी गोरडे साहेब, सरचिटणीस हनुमंतरावजी भोंगळे साहेब, कोषाध्यक्ष विठ्ठलराव कोनसर, विश्वस्त प्रकाशजी गिरमे साहेब, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, तालुका क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, तसेच ज्ञानेश काळे, मिस्किन सर, बळीराम सातपुते तसेच इतर सर्व क्रीडा अधिकारी व पंच आणि खेळाडू उपस्थित होते। यावेळी क्रीडा ध्वजारोहण करण्यात आला असून क्रीडा मशाल प्रज्वलित करण्यात आली। आत्मरूप पूजन करून ट्रस्ट तसेच क्रीडा विभागाच्या वतीनं प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। यावेळी आत्मामालिक भरतीपूर्व केंद्राची विद्यार्थिनी कुमारी संजीवनी मोगरे हिची नुकतीच हवाई दलात निवड झाली असून तिचा सहकुटुंब सन्मान करण्यात आला। तसेच एनडीए अकॅडमीची विद्यार्थिनी कुमारी कावेरी प्रमोद घोलप हिची सुद्धा नुकतीच वायुसेनेत निवड झाली असून तिचाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी खेळाडूद्वारा पथसंचलन करण्यात आलं असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमही साजरे करण्यात आले। यावेळी आदरणीय संत परमानंदजी महाराज यांनी खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा दिल्या। तसेच खेळाडूंना माननीय श्रीमान सुजयदादा विखे पाटील यांनी देखील मार्गदर्शन केलं। खेळाडूंना शपथ देऊन राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांना जोरदार सुरुवात करण्यात आली आहे। आत्मामालिक संकुलाचे विद्यार्थी या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा आनंद घेत असून विशेषतः मुलींना प्रोत्साहन मिळत आहे। या कामी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनातून संकुल व क्रीडा व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर तसेच सर्व व्यवस्थापक क्रीडा शिक्षक या कामी मेहनत घेत आहेत। व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर, प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगे सर, प्राचार्य माणिकरावजी जाधव सर, संदीप गायकवाड सर, नामदेव डांगे सर आणि प्रसादालयाचे नितीन शिंदे सर, वाहन विभाग बारावकर सर, स्वच्छता विभाग तसेच या कामी सांस्कृतिक विभाग प्रमुख आत्मदर्शनजी बागडे सर आणि त्यांची सर्व टीम छायाचित्रण आणि शूटिंगसाठी मेहनत घेत आहे। या स्पर्धा दिनांक 24 ते 28 डिसेंबर या कालावधीमध्ये सुरू असणार आहे। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।